नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आहे DSB-DA त्याची इन सेम एक्झाम येत आहे, तर त्याची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. तर तुम्हाला त्यामध्ये काय काय करायचं आहे युनिट 1 आणि युनिट 2मध्ये. तर मी युनिट 1 आणि युनिट 2चे काही हायेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि काही मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत. तर हायेस्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये जे सगळ्यात जास्त रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत ते टॉपिक मी काढलेले आहेत आणि मीडियम इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये मी असे टॉपिक काढलेले आहेत ज्याच्यावरती एकदा किंवा खूप कमी वेळा क्वेश्चन विचारला जातो. तर असे मी युनिट 2 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहे. तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 1 जो आहे आपला इंट्रोडक्शन टू डेटा सायन्स अँड बिग डेटा. तर याच्यामध्ये मी काही असे टॉपिक काढलेले आहेत, त्याच्यामध्ये काही सब टॉपिक आहेत जे तुम्हाला अभ्यास करायचे आहेत आणि त्याच्यावरती विचारल्या गेलेल्या PYQचे क्वेश्चन्स पण काढलेले आहेत, ज्या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले आहेत. तर तुम्ही हे प्रॅक्टिस करू शकता आणि जे टॉपिक आहे ते तुम्हाला लर्न करायचे आहेत. तर जे हायेस्ट टॉपिक आहेत ते तुम्हाला मस्ट करायचे आहेत आणि जे मीडियम आहेत ते त्याची प्रायोरिटी नंतर ठेवायची आहे. तर ज्यांना पण पासिंग करायचे आहे ते फक्त हायेस्ट टॉपिक करून पण पास होऊ शकता. तर मॅक्झिमम मार्क करण्यासाठी तुम्हाला दोन्ही टॉपिक करावं लागेल, हायेस्ट प्लस मीडियम. तर सगळ्यात पहिले हे 3 टॉपिक आहेत हायेस्टमध्ये जे तुम्हाला सगळ्यात पहिले करायचे आहेत. त्याच्यानंतर अजून 4 टॉपिक आहेत जे तुम्हाला हायेस्टमध्ये करायचे आहेत आणि सब टॉपिक पण मी काढलेले आहेत आणि त्याच्यावरती जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये ते पण मी काढलेले आहेत प्रत्येक टॉपिकवरती. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत काही, त्याच्यामध्ये पण मी सब टॉपिक काढलेले आहेत आणि त्याच्यावरती 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले असे क्वेश्चन्स पण आहेत PYQजमध्ये, तुम्ही बघू शकता. तर हे झाले मीडियम टॉपिक. तर हे झालं युनिट नंबर 1चं आणि त्याच्यावर विचारले गेलेले क्वेश्चन्स. त्यानंतर युनिट नंबर 2 त्याच्यावरती पण जे हायेस्ट टॉपिक आहेत ते आहेत आणि त्याच्यावरती विचारले गेलेले PYQचे क्वेश्चन्स मी काढलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता आणि याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत काही 6, याच्यावरती 1 वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये. तर असे हे सगळे टॉपिक मी काढलेले आहेत. तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी ग्रुपला शेअर करेल. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली असेल. आणि हे टॉपिक जर तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये एक्सप्लेन करून पाहिजेत असेल तर मी यावरती ऑलरेडी 1 शॉट व्हिडिओ बनवलेले आहेत युनिट 1 आणि युनिट 2चा. तर तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन फ्रीमध्ये बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.